हे बघा मैत्रिणींनो, भाजी नाही, हे 4 कांदे घेतले, बारीक कापू त्यांना आणि आपण बारीक कापून हे बघा कापून तेलात ब्राऊन करायला ठेवलं. नुसतं तेल टाकलं आणि हे ब्राऊन करायला घेतलेले आहे. ते असं ब्राऊन असं करून घ्यायचं. आता आपल्याला भाजीच नाहीये बाबा, आता काय भाजी करायची प्रश्न असतो आपल्या समोर, मोठा प्रश्न असतो. कांदे कापायचे. हे बघा तांदळाच्या भाकरी केलेल्या आहेत, छानपैकी अशा तांदळाच्या भाकरी करायच्या. तांदळाच्या भाकरी बरोबर अशी कांद्याची चटणी करायची आणि पापड भाजायचे, नाहीतर तळायची. हे बघा ब्राऊन असा आपण कांदा परतवून घ्यायला घेतलेला आहे. एकदम ब्राऊन एकदम करून घ्यायचा कांदा. हे बघा आता हा ब्राऊन होत आलेला आहे ना कांदा. हे बघा एकदम ब्राऊन करून घेऊ. हे बघा ब्राऊन कांदा झालेला आहे. त्याच्यात आता आपण 2 चमचे असं हे बघा मसाला टाकायचा. काही विशेष नाहीये, 2 हे 2.5 चमचे मसाला टाकलेले. हळद वेळेत काहीच टाकायचे नाही आणि हे परत परतवून घ्यायचं. मग त्याच्यात चवीनुसार मीठ टाकायचं. हे आपण मीठ टाकूया चवीनुसार. ब्राऊन कांदा झाला ना, हे बघा एवढासाच मीठ टाकायचं, जास्त पण नाही लागत. हा मीठ टाकायचा आणि परत ब्राऊन करून घ्यायचं. तुम्हाला जर तिखटच खूप पाहिजेत असले तर मसाला टाकायचा. आम्हाला तिखट नको आहे म्हणून मी अशी केलेली. हे बघा ही बघा आपली कांद्याची चटणी तयार आहे. छानपैकी कांद्याची चटणी तयार झाली. हे बघा तांदळाच्या भाकरी, हे बघा छान तांदळाच्या भाकरी आणि कांद्याची चटणी तयार आहे. कशी वाटली रेसिपी? मस्तपैकी कांद्याच्या चटणी बघा, काही खर्च नाहीये तिला, इतकी टेस्टी लागते ना, सुंदर लागते.